नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर एकाच कस्टमरचे किती ब्लाऊज आले आणि किती साड्या आल्या ह्या मी तुम्हाला सगळंच दाखवते. तर एका कस्टमरने माझ्याकडे 11 साड्या टाकल्यात आणि 11 साड्या पिको फॉल करायच्यात. काही साड्यांना जी ही लेस असते याला पूर्ण शिलाई मारायची दोन्ही बाजूंनी, म्हणजे जोपर्यंत साडी आपण वापरतो तोपर्यंत साडी पण खराब होत नाही आणि लेस पण खराब होत नाही. मग जेवढ्या साड्यांना लेस आहे अशा साड्यांना आपण पूर्ण शिलाई मारणार आणि पिको फॉलला पण साड्या आहेत. तर मी एका वेळेला आज 18 साड्या पिको फॉल केल्यात. एका दिवसाला 18 साड्या. एका साडीची पिको फॉल आपण घेतोय 80 रुपये. तर तुम्ही पाहू शकता. तर ते 80 वेगळे आणि जे आपण हे काम करतो लेसला टिप मारायचं हे पैसे वेगळे. तर आपण पूर्ण बघू. ह्या झाल्या एका कस्टमरच्या 2 साड्या. आता त्याच कस्टमरच्या मी अजून 2 साड्या, म्हणजे त्यांनी माझ्याकडे टोटल 11 साड्या दिलेल्या. तर बघू शकतात. ही एक साडी होती, हिला पण लेस होती, हिला पण आपण लेस लावली आणि मग नंतर पिको फॉल. हिला पण लेस आहे तर हिला पण त्यानुसारच आपण काम केले. तर असं जर आपण काम व्यवस्थित जर केलं तर आपल्याकडं गर्दी व्हायला काहीच वेळ लागत नाही. आता ह्या साडीला पण बघू शकतात लेस आहे आणि पिको. याला फक्त मग मी फॉल नाही लावला ह्या साडीला, फक्त लेसला टिप मारली आणि एक साईड पिको केला आहे. ह्या झाल्या 6 साड्या बरोबर. आता आपण हिला लेस नव्हती पण हिला मग पिको फॉल केला आहे ह्या साडीला. पिको फॉल केल्याच्या नंतर ह्या साडीवरचा ब्लाऊज आहे एक, तर आपण तो ब्लाऊज शिवणार. तर बघू शकतात खूप सुंदर सुंदर साड्या एकाच व्यक्तीच्या आल्यात, तर तुम्ही बघू शकतात. आणि नंतर मग आपल्याकडं अजून भरपूर साड्या आहेत. तुम्हाला मी सगळ्या साड्याचं कलेक्शन दाखवते. ही आहे अजून एक साडी. तर ही साडी मी माझ्या हाताने लेबल कट केले. तर 3000ची साडी आहे. तुम्हाला आवडली का नाही आवडली नक्कीच कमेंट करा आणि 3000ची तुम्हाला वाटते का नाही ते पण कमेंट करा. तर याच्यावर पण आपण पिको फॉलच केला आहे. म्हणजे एका कस्टमरच्या 11 साड्या होत्या पिको फॉलसाठी. आणि बघू शकतात त्याच्यातलीच ही एक साडी. हिला पण लेस होती. हिला अगोदर लेसला आपण टिप मारली, नंतर आपण मग फॉल लावला आहे. मी फॉल लावताना धनश्रीचा फॉल लावते किंवा लक्ष्मीचा फॉल लावते. हे फॉल एकदम सुंदर आणि छान पण आहेत, अजिबात खराब होत नाही. आणि साडी जोपर्यंत आहे तोपर्यंत फॉलला अजिबात काही होत नाही. तर क्वालिटीचेच फॉल लावा, जास्त लो क्वालिटीचे लावू नका, कारण काय होतं कस्टमरची ओरड येते. तर आपण ज्यावेळेस इमानदारीने काम करतो आणि प्रामाणिकपणाने काम करतो तर नक्कीच आपल्याकडं गर्दी व्हायला काहीच हरकत नसते. भरपूर सारी गर्दी आहे. आता ह्या साडीला फक्त आपण फॉल लावला, हिला लेस वगैरे काहीच नव्हतं. तसंच अजून एक साडी आहे, हिला फक्त आपण फॉल लावला. आता ह्या ज्या मी तुम्हाला दाखवल्या ह्या पूर्ण एकाच कस्टमरच्या 11 साड्या होत्या. तर तुम्ही पाहिल्यात, तुम्हाला याच्यातून 11 साड्यातून तुम्हाला कोणती साडी आवडली नक्कीच कमेंट करा. आता मी तुम्हाला दुसऱ्या कस्टमरच्या साड्या दाखवते. आता मी दुसऱ्या कस्टमरच्या साड्या, मी पूर्ण आज सगळं काम केलं. पूर्ण आज मी टोटल पिको फॉलसाठी वेळ दिला आणि मग मी लेसला एक टिप मारलेली, तो एक वेळ घेतला. कधी पण मी फॉल लावताना काय करते, अगोदर धुवून घेतल्याच्या नंतर नॉर्मल सुकल्याच्या नंतर मी प्रेस करते. त्याने काय होतं व्यवस्थित फॉल लागण्यात जातो. आणि आता ह्या साडीला लेस वगैरे काही नव्हती, पण ह्या साडीला तुम्ही बघू शकतात असे स्टोन होते कडेला एकदम बारीक. तर आता आपण याला हा कपडा जो आहे हा पटकन खराब होऊन जातो. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, अंतर ठेवून आपण फॉल लावायचा आहे. अंतर ठेवून म्हणजे आपण ही जी साडीची कॉर्नर आहे याच्यावर आपला फॉल येऊन जातो, तर अजिबात खराब होत नाही. आणि हा कपडा कधी पण खराब होऊ शकतो, त्याच्यासाठी याच्यावर कधीच फॉल लावायचा नाही. त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. तुम्ही बघू शकतात आता ही लेस पण थोडीशी बाहेर निघली आणि आपण फॉलला सुरुवात केली ह्या कॉर्नरपासून. तर त्याच्यासाठी ह्या कॉर्नरला फॉल कधी लावायचा नाही, इकडच्या कॉर्नरला लावायचा. पाहू शकतात फॉलचं अंतर आणि ह्या लेसचं अंतर भरपूर आहे. बघू शकतात भरपूर आहे. तर मी ह्याच्यानुसारच, असं जर साड्या असेल तर मी ह्यानुसारच फॉल लावते. तर खूप सुंदर पद्धतीने आपल्याला फॉल लावण्यात येते. तर मी तुम्हाला ह्या कस्टमरच्या जवळजवळ 7 साड्या आहेत पिको फॉल आणि 7 साड्या आणि 7 ब्लाऊज सगळे अस्तरचेच आहेत. तर ही त्यांची दुसरी साडी. तर खूप सुंदर कलेक्शन आणि साड्या म्हटल्याच्या नंतर भारीच वाटलं. आज दिवसभर साड्यांमध्येच होते. ही दुसरी साडी. आता ही एक आपली
ना तिसरी साडी. मला ह्या साडीचा खूप कलर आवडला आणि ती साडी पण खूपच छान वाटत होती. तुम्हाला याच्यातून कोणती साडी आवडली नक्कीच कमेंट करा. आणि साडी हिचा कलर खूप छान वाटतोय. याला ही जी साडी आहे या दुसऱ्या कस्टमरची, तर याला मी फक्त पिको फॉल केलं आहे आणि ब्लाऊज शिवलं आहे. लेसला काही टिप मारली नाही. तुम्ही ते कस्टमरला सांगू शकतात का ज्या वेळेला लेसला पूर्ण 5ची शिलाई असते त्यावेळेला आपल्याला कस्टमरला सांगायचं आहे, कारण ही लेस जर खराब झाली नंतर उपयोग होत नाही. खराब झाल्याच्या नंतर शिलाई व्यवस्थित मारता येत नाही. तर पिको फॉल करायच्या अगोदर जर लेसला टिप मारली तर अतिउत्तम. तर पाहू शकतात आता सगळ्या टोटल साड्या जेवढ्या आहेत तेवढ्या सुंदर कलेक्शन आणि सुंदर साड्या. खूप साड्या आवडल्यात मला सगळ्याच आणि काम करायला पण मजाच आली. कारण पाहू शकतात तुम्ही. आता हिला पण फक्त पिको फॉल होता. त्याच्यानंतर आता ही एक साडी, हिचे पण कलर खूप छान आहेत. हे सगळ्या साड्या एकखटी आणि भरपूर सारी गर्दी आहे. काय होतं ज्या वेळेस जास्त जर साड्या आल्या ना तर मग मी अगोदर पूर्ण साड्या किती कस्टमर असू द्या काय नाही, पण मग मी अगोदर काय करते पूर्ण साड्यांना पिको फॉल करून घड्या घालून व्यवस्थित ठेवून देते. म्हणजे त्याने काय होतं का पसारा जास्त वाटत नाही आणि व्यवस्थित आपलं काम पण उरकतं. म्हणजे आपल्याला लय लोड आल्यासारखं वाटत नाही. तर अशा पद्धतीने ही साडी आहे. हिचा पण कलर खूप छान आणि खूप सुंदर सूत आहे हिचं. त्याच कस्टमरची अजून एक साडी. तर सगळ्या साड्यांचे कलर छानच वाटतात. ही एक साडी आली आणि शेवट लास्ट ही साडी आहे. तर जवळजवळ आपलं सगळंच काम जवळजवळ आपलं पूर्ण झालं आहे पिको फॉलचं. तुम्हाला माझ्याकडे आलेलं कलेक्शन आजचं कसं वाटलं? खाली फक्त हे 2च कस्टमरचं काम आहे. तर मी तुम्हाला सांगते, एका कस्टमरनी 11 साड्या आणि दुसऱ्या कस्टमरनी 7 साड्या पिको फॉल. तर जवळजवळ भरपूर सारं आज काम झालं आहे. तर मी तुम्हाला ज्या साड्या दाखवल्या याच्यातून तुम्हाला कोणती साडी आवडली तर नक्कीच कमेंट करा. तर माझं चॅनल आहे यूट्यूबला ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने यूट्यूब चॅनल आहे आणि फेसबुक चॅनल वंदना गायकवाड नावाने. फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. आणि हे ब्लाऊज झाल्याच्या नंतर पण मी तुम्हाला नक्की शेअर करेन. तर चला आपण पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये.